मोत्यासारखी छान सुटसुटीत दाणेदार साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत. नमस्कार. कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. श्रावण महिना म्हटलं की या महिन्यामध्ये खूप सारे उपवास येतात आणि उपवासासाठी आपण जास्त प्रमाणात साबुदाणा खिचडीच बनवतो. तर ही साबुदाणा खिचडी कधी खूप चिकट होते किंवा कधी साबुदाणा व्यवस्थित भिजलेला नसल्यामुळे साबुदाणा व्यवस्थित चावल्यासुद्धा जात नाही अशी ती होते. तर आज आपण व्यवस्थित अशी सुटसुटीत आणि मऊ साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते बघणार आहोत. मस्त अशी ही साबुदाणा खिचडी होते, अजिबात निबर होत नाही किंवा चिकटसुद्धा होत नाही. साबुदाणा खिचडी व्यवस्थित होण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे साबुदाणा व्यवस्थित असा भिजलेला असावा. तर पहा, साबुदाणा छान असा सुटसुटीत भिजलेला आहे, अजिबात चिकट नाही. साबुदाणा भिजत घालताना काय करायचं, 2 पाण्याने अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतर अर्धा इंच पाणी असं वरती पाणी टाकून ठेवायचं आणि रात्रभरासाठी भिजवून ठेवायचा किंवा कमीत कमी 4 ते 5 तास तरी याला भिजवून घ्यायचा. दुसरी पद्धत म्हणजे साबुदाण्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून ठेवायचं आणि सर्व पाण्यामध्ये 10 मिनटे हा साबुदाणा भिजत ठेवायचा. 10 मिनटानंतर सर्व पाणी काढून टाकायचं. यामुळे सुद्धा साबुदाणा छान असा भिजला जातो. तर या 2 पद्धतीपैकी तुम्ही एक कुठलीही वापरू शकता. आता मी इथे घेतलेल्या आहेत 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि एक मीडियम साईजचा बटाटा चिरून घेतला आहे. बटाट्याचं साल काढून घेतलेलं आहे. आता गॅसवरती आपण एक कढई गरम करत ठेवूयात. कढईमध्ये 1 वाटीभर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. मीडियम गॅसवरती हे शेंगदाणे आपल्याला छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. तर पहा, आता थोडासा याचा कलर चेंज झाला की आपण याला काढून घेऊयात. मीडियम गॅसवरती शेंगदाणे भाजले म्हणजे त्याची चव छान लागते, ते आतपर्यंत व्यवस्थित असे भाजले जातात. तर पहा, आता शेंगदाणे व्यवस्थित भाजलेत, आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊ. 2 पळ्या तेल आपल्याला या कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण चिरून घेतलेला बटाटा टाकूयात. तर मी एक मीडियम साईजचा बटाटा चिरून घेतला आहे, तो याच्यामध्ये टाकते. तुम्ही आवडीनुसार सुद्धा बटाटा याच्यामध्ये टाकू शकता. बऱ्याच लोकांना बटाटा आवडत नाही किंवा काही कारणामुळे ते बटाटा खात नाहीत, तर टाळला तरीही चालेल, पण बटाटा साबुदाणा खिचडीमध्ये छान लागतो म्हणून मी टाकलेला आहे. थोडंसं मीठ टाकायचं आहे, अगदी चिमूटभर, आणि मिक्स करून घेऊ. मिठामुळे बटाट्याला चव पण छान येते आणि पटकन शिजतो सुद्धा. तर या ठिकाणी तुम्ही उकडलेला बटाटासुद्धा वापरू शकता, पण फक्त एक बटाटा आपल्याला उकडायला वेळ लागतो आणि तो उकडल्यासुद्धा जात नाही, त्यामुळे मी असा शिजवून घेतला आहे. हवं तर तुम्ही उकडून घेऊ शकता किंवा आधीच उकडून ठेवलेला बटाटासुद्धा वापरू शकता. आता बटाटा उकडतोय तोपर्यंत आपण भाजून घेतलेले शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. हे शेंगदाणे आपल्याला खूप बारीक दळायचे नाही, थोडेसे जाडसर ठेवायचेत. तर पहा, मी याला एकदम पावडर केलेली नाही, थोडंसं जाडसर असं शेंगदाण्याचा भरडा बनवून घेतलेला आहे. आता एका ताटामध्ये आपण जो साबुदाणा भिजत ठेवलेला आहे तो आपण टाकून घेऊयात. थोडासा हाताने याला आपल्याला असा सुटसुटीत करून घ्यायचा आहे. 2 वाटी साबुदाणा भिजत टाकलेला होता, त्यासाठी 1 वाटी शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत. आता आपण जे शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊ. आता आपण याच्यामध्ये मीठ टाकूयात. तर चवीनुसार मीठ याच्यामध्ये टाकायचं आहे. मी पाऊण चमचा मीठ याच्यामध्ये टाकून घेते. असं याच्यामध्ये मीठ टाकलं म्हणजे सर्व साबुदाण्याला व्यवस्थित असं लागलं जातं. पाव चमचा लाल तिखट टाकायचं आहे. आपण हिरवी मिरचीसुद्धा वापरलेली आहे, त्याच्यामुळे तिखट थोडंसं कमीच टाकलं आहे. लाल तिखटामुळे साबुदाणा थोडासा छान दिसतो, त्याच्यामुळे मी लाल तिखट वापरलेलं आहे. आता आपल्याला हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहा, या पद्धतीने सर्व साबुदाणा शेंगदाण्याचं कूट छान असं मिक्स करून घेतलं आहे. ह्याच्यामुळे काय होतं, साबुदाणा चिकट होत नाही, कारण शेंगदाण्याचं एक आवरण त्याच्या भोवती लागलं जातं
आणि शेंगदाणे बऱ्यापैकी पाणी शोषून घेतात, त्याच्यामुळे साबुदाणा चिकट होत नाही. बटाटा मी 1 ते 2 वेळेस मध्येच हलवून घेतलेला होता आणि बटाटा आता छान असा शिजलेला आहे. याच्यामध्ये आपण चिरून घेतलेली हिरवी मिरची टाकूयात. हिरवी मिरची थोडीशी बटाट्यामध्ये मिक्स करायची आणि लगेच याच्यामध्ये साबुदाणा टाकून घ्यायचा. सर्व साबुदाणा याच्यामध्ये मी टाकून घेतला आहे. आता याला आपण चांगलं असं मिक्स करून घेऊयात. गॅस मोठा करायचा आणि हा साबुदाणा आपल्याला थोडा परतून घ्यायचा आहे. तर पहा, या पद्धतीने सर्व बाजूने आपल्याला हा साबुदाणा असा मिक्स करायचा आहे. पहा, मस्त असा त्याला कलर आलाय आणि छान असा हा साबुदाणा दिसतोय. कढईला खाली साबुदाणा चिकटणार नाही या पद्धतीने आपल्याला तो मिक्स करत राहायचा आहे. आता झाकण ठेवून बारीक गॅसवरती 2 मिनिटासाठी आपण याला वाफवून घेऊयात. 2 मिनिटे साबुदाणा वाफवून घेतला की वापस आपल्याला याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहा, व्यवस्थित कढईच्या तळापासून आपल्याला हा साबुदाणा असा मिक्स करायचा आहे. साबुदाणा जरा चिकट असतो, त्यामुळे तो लवकर कढईला चिटकून बसतो. पहा, या पद्धतीने सर्व बाजूने त्याला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आणि वापस आता झाकण ठेवून अजून 2 ते 3 मिनिटासाठी आपण याला वाफवून घेऊयात. साबुदाणा छान वाफलेला असला म्हणजे पचायला सुद्धा तो थोडा हलका होतो आणि खायला सुद्धा जड जात नाही. तर मी याला अजून 2-3 मिनिटं वाफवून घेतलं आहे आणि आता छान असा हा साबुदाणा वाफलेला आहे. छान तो शिजलेला दिसतोय. तर मी याला मीडियम गॅसवरती आता थोडंसं परतून घेते. तर पहा, आता मी मीडियम गॅस केला आहे आणि याला आता असं मिक्स करत राहायचं आहे. अजून 1-2 मिनिटं आपण याला असंच परतून घेणार आहोत आणि मस्त असा आपला हा साबुदाणा बनवून तयार झालेला आहे. तर पहा, छान असा हा साबुदाणा आता मी परतून घेतला आहे. कढईला सुद्धा चिकटलेला नाही आणि छान असा सुटसुटीत तो झालेला आहे. झाकण ठेवून साबुदाणा जेव्हा आपण वाफवतो तेव्हा जास्त वेळ त्याला वाफवायचा नाही. 2 ते 3 मिनिटासाठीच वाफवून घ्यायचा आहे. जास्त वेळ जर आपण साबुदाणा वाफवला तर खाली कढईला थोडीशी साबुदाण्याची पापडी झाल्यासारखी होते आणि तो थोडाफार चिकटतो सुद्धा. तर 2-3 वेळेस थोडा थोडा करून आपण याला असं वाफवून घेऊ, म्हणजे साबुदाण्याची खाली पापडी होत नाही आणि चिटकत सुद्धा नाही. तर पहा, आता मी छान असं याला मिक्स करून घेतलं आहे. तर आता हा साबुदाणा बनवून तयार झालेला आहे. पहा, मस्त असा सुटसुटीत तो झाला आहे. आपण जेव्हा साबुदाणा वाफवतो तेव्हा झाकणाला सुद्धा पाणी लागलेलं असतं. तर ते झाकणाचं पाणी जर जास्त वाटलं तर कपड्याने थोडंसं पुसून घ्यायचं. कारण काय होतं, ते झाकणाचं पाणी साबुदाण्यामध्ये पडतं आणि त्यामुळे सुद्धा साबुदाणा चिकट होतो. तर ही एक काळजी आपण साबुदाणा करताना घेऊ शकतो. आजची आपली ही साधी सोपी साबुदाणा खिचडी बनवून तयार आहे. पहा, मस्त छान सुटसुटीत झाली आहे, अजिबात चिकट झालेली नाही आहे आणि साबुदाणासुद्धा व्यवस्थित असा भिजला गेलेला आहे. खूप तो निबरसुद्धा लागत नाही आहे किंवा चावायलासुद्धा त्रास होत नाही. छान असा सुटसुटीत असूनही मऊ ही साबुदाणा खिचडी तयार आहे. तुम्हीसुद्धा ह्या सर्व टिप्स वापरून साबुदाणा खिचडी बनवा, अजिबात चिकट होणार नाही. तर ही साबुदाणा खिचडी आपण नेहमीच बनवतो. ही माझ्या पद्धतीने बनवलेली साबुदाणा खिचडी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.